हॅलो गाईज, वेलकम टू द चॅनल. आणि तुम्हाला वाटत असेल की कुठे चाललोय. ही बघा गँग आमची. आपण चाललोय पंढरपूरला. मामाकडे आलेलो, तिकडनंच जातोय आणि थोडासा लेट पण झालाय. त्याच्यामुळे चालत चालत सध्या बसच्या इथं जायचा प्लॅन आहे. बघूयात, भेटूयात पुढे. तुमची बस हा कुठे आहे? तुमची बस आत्ताच येईल करता करता 1 तास झाला असेल. थकली बाबा सगळी. बसली एकदाची. उभं राहून राहून कंटाळा आला सगळ्यांना. बस काय येत ना, पण एवढा उशीर झाला. 1 वाजता बोलवलेला, 2:30 वाजलं. बस आणि ताशीच सोडली आणि आता आपली मामी कोऑर्डिनेटर आहे, जी नावं घेते. दाखवते मामी घेतं नाव. अटेंडन्स घेतं. अटेंडन्स चालेल कशी पोरांचा अटेंडन्स घेतो तशी मामीला तिला अटेंडन्स घ्यायला. दर्शनाला चाललो. शुक्रवारी होते. जो काम झाला ते अजून खाली मागे बघा. फायनली गाईज गाडी निघाली आहे आणि बसल्यात सगळे. मामीला बसवले माझ्या सो गाईज आपण उतरलो आहेत आणि आलोय महडला. चला, आपली पब्लिक उतरली बसमधनं, आपण पण जाऊयात आणि बघूयात. गर्दी भेटली तर मग मुखदर्शन घेऊयात आणि गर्दी नसेल तर मग आतमध्ये जाऊयात. बघूयात, देवाला आपल्याला दर्शन द्यायचं असेल तर नक्कीच. गाईज ही माझी ऑल टाईम फेवरेट प्लेस आहे. इथं यायला मला नेहमी आवडतं गणपती बाप्पाच्या मंदिरात, कारण इथं वेगळंच सीन आहे बाप्पाच्या मंदिरात. तर बघूयात लाईन असेल तर कसं काय सीन आहे. चाललोय पुढे तर सही नाहीये गर्दी एवढी. जाऊयात आतमध्ये चटकन पटकन. देव बोलता दर्शनाला आले तर दर्शन घ्या, आतमध्ये येऊ. सगळे लाईनला राहिले. लाईनला सगळे आपलेच बसले लोक आहेत, 2 बस. सो गाईज मंदिरातनं तर निघालं बाहेर. तिकडे तर आतमध्ये काही शूट नाही करू शकत कारण ते अलाउड नाही आहे आणि नाही अलाउड आहे तर नाहीच काढायला पाहिजे. चला जाऊयात, थोडंसं फ्रेश होऊयात. परत बसमध्ये जायचं आहे आणि मग एकदमच ट्रॅव्हलिंग येते तर थोडासा फ्रेश पण होऊयात, चाय वगैरे पिऊयात. चलो गाईज, जरासं म्हणजे तोंड धुतलं आहे तर जरा मस्त वाटतंय कारण की धुलीच्या मुळे थोडीशी ॲलर्जी आहे मला. तर धूल फेस जरा इचिंग वगैरे होतं तर तोंड धुतलं जरा मस्त वाटतं. आता जाऊन जरा चाय वगैरे पिऊन नाश्ता करू जरासा. टपरी आणि टपरीवर चाय. हे बघ इकडं यावेळी का असं सगळं घेतलंय. मी नाही घेतला, मला नाही जमत बाबा गरम गरम चाय प्यायला. आपण जाता जाता पिऊ. इथं ग्लास द्यायला लागेल लगेच म्हणून नाही घेतला आपण. पंढरपूरची वारीला चाललो आम्ही. सध्या तरी मडशी निघायचं आपल्याला. चाय पित यावी घेतलेली काचेचं कप कारण की ना लगेच द्यायचा होता म्हणून मी कप घेतला नाही तो, कारण मला जमत ना गरम गरम प्यायला, म्हणून मी हा घेतला त्यांच्याकडनं. चायची टेस्ट चांगली अशी आमची मम्मी बोलते. मी पिला ना अजून कारण हे बघ वाफ येतात अजून. गरम आहे चाय. चाय गरम, चाय गरम. या गाईस गरम चाय पिऊ का चाय गरम. थोडासा वडापाव खाऊयात. मम्मी
आम्ही तर जेवलो पण नव्हतं दुपारी, आमची एवढी गडबड झाली ना आज यायला. आम्ही तसेच आलो, मग जेवण पण नाही झालं, काय नाही झालं. आणि इकडे पण आलो मामाकडे, तर लगेच हे लोक निघाले होते आणि बसने एवढा टाइमपास केला. तर खाऊयात वडापाव सध्या, खूप लागली. वडापाव खाऊ एकदम गरम 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 आहे आणि टेस्ट पण चांगली आहे. मस्त मस्त टेस्ट चांगली वडापाव. आता याचं नाव पण नाही शॉपचं, नाही सांगितलं का शॉपचं नाव. म्हणजे दुपारी चाय जेवलो पण ना, भारी होतं, वडापाव पण भारी आहे. दुपारी जेवलो ना, पण आता असं वाटलं काहीतरी की वरती म्हणजे पोटाला असं राहिला. टॉमी आहे फेका फेका मामी फेका, बघू जातं का? फेका फेका फेका, बघू जातं का? चॉकलेट राईस काय आणि पावसाळ्यामध्ये लोणावल्याचा थंडाऱ्या घाटातला हा वातावरण एक्स्ट्रीम, म्हणजे बोलतात ना हिरवागार, आणि आपला हा मंदिर शिंगोबाचा मस्तच वाटतं, एकदम गार गार. हे लोक गाणी बोलतात गाईस, तर पुढे झालेत आणि एक व्ह्यू घेऊन येऊ पुढून पाठपर्यंत. आपण मामासांच्या सोबत आलो आहे पंढरपूरला जायला, आणि हे लोक दरवर्षी जातात. आणि माझा तर काय प्लॅन नव्हता, बट तरी पण बोलतात ना जेव्हा देव बोलवतो तेव्हा सगळं आपणे आप बोलतात ना अरेंज होऊन जातं. तर माझा काही प्लॅन नव्हता आणि मी कधी विचार पण नव्हता केला की मी जाणार आहे. बट आमच्या मामीने बाय चान्सली, माहिती नाही कसं, बट झालं ते. तर आपण आलो आहे ह्यांच्यासोबत, 1 दिवसाची ट्रिप आहे आणि बघूयात ह्यांच्यासोबत एक्सपिरियन्स घेऊयात. हे लोक तर जातात दरवर्षी, आपण यावर्षी यांच्यासोबत जाऊन बघूयात हे लोक काय काय करतात आणि कसं यांची ट्रिप कंप्लीट होते. तर आपण पण एक्सपिरियन्स घेऊयात. आणि तसं पण बोलतात ना एज मॅटर नाही करत, वाईब्स मॅच व्हायला पाहिजेत. त्या मथुरेचे बाजारी भेटना, आदरा दे तू हळूहळू चालना. त्या मथुरेच्या बाजारी भेटना, गजरा नको लय नखरा, करू नको लय नखरा. मम्मी 2 मिनिटं हात काढतो. या घरी जेवायला थांबलो आपण. काय मम्मी जेवलं? पनीरची भाजी, पनीर मटर पनीर, चटणी, चिप्स, कंटाळ्यांची भाजी, भाकरी. पनीर तर आहे, पण आपलं मॅन्डेटरी आपल्याला लागतं बटाट्याची भाजी म्हणजे चिप्स. हे लोक तर मला 1 दिवसाच्या ट्रिपमध्ये असल वारकरीवाली फिलिंग देत आहेत गाईज. म्हणजे सगळे मस्तपैकी डब्बा बिब्बा घेऊन आले आहेत आणि जेवायला बसल्यात इथे. कसलीच फिकर नाही, काय नाही, मस्तपैकी एन्जॉय करतायत आपापलं जेवण.